पण काळेश्वर या ठिकाणी गेल्या 20 वर्षामध्ये काळेश्वर या ठिकाणी आपण भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। सर्वात पहिल्यांदा तर आपण त्या मंदिराचा आपण जीर्णोद्धार केला, शिखराचं काम केलं, मंडपाचं काम केलं। त्यानंतर ते गोदावरीच्या काठी असल्यामुळे त्याला संरक्षण भिंतीची आवश्यकता होती, म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही जवळपास 3 कोटी रुपये खर्च करून संरक्षण भिंत बांधली। पूर्वीपासून आपली कल्पना होती की आपल्याला नांदेड शहराला मधल्या रस्त्याने त्याला जोडता आलं पाहिजे, म्हणून आता जसा उल्लेख झाला पोखरणाजीने केला, तो आसर्जनपासून 196 कोटीचा ब्रिज मंजूर झालाय। ते काम जवळपास पूर्ण होत आहे, येणाऱ्या 2-4 महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन होईल। तर ते एक मोठं काम आपण त्या ठिकाणी करू शकलो। दर दिवशी त्या ठिकाणी आपल्याला संध्याकाळी गंगा मातेची आरती होते आणि जेवढे काही 200-300 भाविक असतात त्यांना आम्ही प्रसादाचा कार्यक्रम त्या ठिकाणी करतो। आता मी म्हटल्याप्रमाणे चिल्ड्रन पार्क म्हणजे लहान लहान मुलांना वॉटर गेम वगैरे खेळण्यासाठी 3 कोटीचा प्रकल्प मंजूर झालेला आहे, काम प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे। ज्यावेळेला येणाऱ्या भाविकांच्या मुलासाठी जे आहे ना, पर्यटन स्थळ म्हणून त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकेल। आता आपला प्रयत्न आहे की त्या ठिकाणी लवकरात लवकर आपल्याला हा ब्रिज सुरू झाला पाहिजे, मी म्हणाल जसा उल्लेख केला। दुसरा आता जसा उल्लेख केला काही लोकांनी, मला वाटते ते मेरिटाईन बोर्डाकडून मागे जे आहे ते एक रस्ता मंजूर झाला होता, म्हणजे गोदावरीच्या काठनं एक रोड आणि त्याला लागून जेटी, म्हणजे बोटीनं आपल्याला तिकडे इकडे इथं जाता आलं पाहिजे। त्यासाठी पोखरणाजी म्हणल्यासारखं आपला प्रयत्न आहे की तो राहिलेला प्रोजेक्ट देखील आपल्याला पूर्ण करता आला। आणि मी म्हणाल्यासारखं जलनायक शंकरराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा, कारण ते जलाशय त्यांच्यामुळं निर्माण झालेलं आहे, तर शंकर सागर असं नाव दिलेलं आहे आपण, त्यांचा एक तिथं पूर्णाकृती पुतळा लवकरात लवकर उभा करण्याचा आमचा प्रयत्न। साधारणपणे किती किलोमीटरचा या नव्या मार्गामुळे फिरावा असला काय? जवळपास 5 किलोमीटर पार इकडं नाही, इकडे युनिव्हर्सिटीकडे येऊन जावं लागत होतं, डायरेक्ट मामा चौकातून जात आहे। भाविक भक्तांना काय आवाहन कराल? नाही, भाविक भक्तांना आमचे एवढंच आवाहन राहील की आपण श्रावण मासामध्ये शिवजीचं दर्शन घ्या। त्या ठिकाणी जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण तिचा उपयोग करा। तुम्हाला जर काही वाटलं की बा त्या ठिकाणी अजून काही व्यवस्थेची आवश्यकता आहे, आपण जर तशा सूचना केलात तर आम्ही विश्वासाच्या मार्फत तेही व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण